सर्वांनी एकाच आवाजात म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत रविदास महाराजांचा, व त्यांचे आभार शाखेचे अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशनचे PRO सचिन अहिरेकर यांच्या हस्ते शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर यांचं शिवसेना उपनेते श्रीमान नितीनजी नांदगावकर यांचं हार्दिक स्वागत। शिवसेना शाखा 151 चे शाखा प्रमुख मान लक्ष्मी पंढरनाथ आंबेडकरजी करत आहेत। श्रीमान नितीनजी नांदगावकर ठेवा। शिवसेना उपनेते नितीनजी नांदगावकर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। एकाच मंचावर एकाच वेळी डीजे प्लीज। गंमत अशी आहे, आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि बेभानपणे चालते आणि यासाठी प्रत्येक नाक्या नाक्यावर लोकांनी शिवजयंती फडकवलाय। पंढरनाथ आंबेडकर यांच्या शाखेचे आणि शिवसैनिक सगळ्या महिला पुरुष यांनी हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात आणि एक आहे की पंढरनाथ आंबेडकर आणि इथले शिवसैनिक बऱ्याचदा नम्रपणे लोकांची सेवा करतात आणि त्याच्यामुळे या वॉर्डामध्ये त्यांच्या नम्रतेचा फायदा आपल्या शिवसेनेला नक्कीच होतो आणि या शिवजयंती उत्सवात माझ्या या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। निवडणूक निश्चितपणे चांगल्या पद्धतीत आणि उद्धवजींना अगदी लोकांनी उचलून धरलेलं आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे या निवडणुकीमध्ये शिवसेना मशाल निशाणी घेऊन अत्यंत दैदिप्यमान रीतीने चालली जाईल। थँक्यू। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज समजा त्यांना मानाचा मुलगा। 365 दिवस महाराजांची जयंती आपण उत्सवात साजरी केली पाहिजे आणि जिथे जिथे आपली शिवसेनेची शाखा आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। आज मी वॉर्ड क्रमांक 151चे शाखा प्रमुख आंबेडकरजी यांच्याकडे मी आलेलो आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होते। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जसं महाराजांनी भगवा सर्व किल्ल्यांवर फडकवला तसंच या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मुंबईत आणि महाराष्ट्रामधनं शिवसेनेचा भगवा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा फडकणारच आहे आणि तशी आम्ही प्रतिज्ञा करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। शिवसेना शाखा क्रमांक 151च्या वतीने ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रत्येक वर्षाला आम्ही साजरी करत असतो। याचं संपूर्ण श्रेय सन्माननीय माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही देतो, कारण
त्यांनी जी रीत चालू केलेली आहे ती आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेली आहे, यापुढेही चालू राहणार। लोकांना एकच शुभेच्छा असेल, गल्ली बोळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही व्हायला पाहिजे, मग ती संस्थेच्या वतीने असो, मंडळाच्या वतीने असो किंवा पक्षाच्या वतीने असो, कारण हा हिंदू धर्म आहे। हा हिंदू धर्म पुढे भविष्यात जागत राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे, हीच भावना घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही संस्थेच्या माध्यमातून ही जयंती साजरी केली आणि आम्ही लोकांना दाखवून दिले। आणि या कार्यक्रमाला सन्माननीय उपनेते भाऊ कोरगावकर, सन्माननीय दुसरे आमचे उपनेते नितीनजी नांदगावकर यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आणि आमचे फाउंडेशनचे फाउंडेशनचे आमचे PRO ते बी आम्हाला भेट देऊन गेले। संत रोहिदास मंडळाचे चेअरमन त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने भेट दिली। प्रत्येकजण येत आहे, चांगला उत्साह आहे, हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आलेल्या सर्व महिला मंडळ, रहिवासी, स्थानिक व्यापारी बंधू, मंडळाचे पदाधिकारी सर्वांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। शिवाजी महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभी का यहाँ पर हम स्वागत करते हैं और मेरे पिताजी रेखराव जगताप, छत्रपति शिवाजी महाराज की, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मित्र शिवसेनेचे शाखा प्रमुख पंढरीनाथ आंबेडकरजी यांच्यातर्फे शिवजयंतीचा उत्सव साजरा होतो आणि यावर्षी त्यांनी अतिशय उत्कृष्ट देखावा साजरा केला। यामध्ये जी महाविकास आघाडी आहे यामधल्या स्थानिक सर्व नेत्यांना त्यांनी आमंत्रित केलं, त्याचाच एक भाग करून आम्हालाही मी तर असतो दरवर्षी सगळ्यांना त्यांनी बोलवलं, त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो। अरे जाने का सभी को जाने लोखंडे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। भाई